पण त्याच वेळी इथे उत्तर कोकणात मात्र थोडंसं महाराजांचं दुर्लक्ष झालं असं वाटतं, कारण तिथे मात्र मोगलांची सरशी होताना आपल्याला दिसते. त्याचं नेमकं काय कारण असावं? कसं आहे, महाराजांनी एकदा दंडाराजेपर्यंत जी मोहीम सुरू केली ती फार खारेपाटणपर्यंत गेलेली आहे. म्हणजे अख्खा दक्षिण कोकण महाराजांच्या तापाखाली आलेला आहे. आणि इकडे उत्तर कोकण म्हणजे आपले जे कल्याण भिवंडी जो परिसर आहे, ठाण्याच्या भार वगैरे, इकडे मोगलांनी मुसंडी मारलेली किंवा इकडे आघाडी उघडलेली आणि कल्याण भिवंडी मोगलांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेली. अर्थात जुन्नरवरनं त्यांना रसद मिळाली आहे, चाकणचा किल्ला त्यांच्या ताब्यामध्ये होता आणि नगरवरनं त्यांना मदत मिळू शकत होती. आणि विशेष म्हणजे या काळामध्ये जी नेताजी पालकरांकडून महाराजांना मदत मिळू शकली असती. नेताजी पालकर अगदी नगर, औरंगाबाद अशा लांब लांब मजला मारत शाहीच्या खानावरती बाहेर कसा दबाव ठेवता येईल या प्रयत्नामध्ये होते. म्हणून महाराज कोकणामध्ये गुंतलेले. नेताजी पालकर स्वराज्याच्या बाहेर मोगलांच्या प्रदेशामध्ये धुमाकूळ घालतायत आणि त्यामुळे कुठेतरी इथे फौजेचा तुटवडा आहे किंवा महाराजांना इकडे जाण्यासाठी वेळ मिळाले नाही. इकडे थोडं दुर्लक्ष झालं असावं. दुर्लक्ष म्हणता येणार नाही, पण महाराज तिकडे व्यस्त आहेत की महाराजांच्या ताब्यात जो दक्षिण कोकण आहे तो हातचा जाऊ नये यासाठी महाराज दक्ष आहेत. आणि शाहिस्तेखान यासाठी दक्ष आहे की चाकण आणि पुणे सुपे जो परिसर घेतलेला आहे तो आपल्या ताब्यामध्येच राहावा आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रदेश मिळतो का यासाठी महाराज जिकडे पोहोचू शकत नाहीत तिकडे शाहिस्तेखान आपली फौजेची दिशा वळवली आणि उत्तर कोकणमधली मग कल्याण भिवंडी जी त्यांच्या ताब्यामध्ये गेली आणि त्यांनी एवढी पकड मजबूत ठेवलेली आहे की पुढे 9 वर्षे जवळपास कल्याण भिवंडी महाराजांना घेता आलं नाही किंवा स्वराज्यामध्ये येऊ शकलं नाही. म्हणजे एवढी अटीतटीची लढाई हा उत्तर कोकण ताब्यामध्ये ठेवण्यासाठी यांचे अटीतटीचे प्रयत्न झालेले आहेत. आणि म्हणून या मोहिमेची निष्पत्ती आपण असं म्हणू शकतो की आपल्या ताब्यात असलेला उत्तर कोकण आणि हा सगळा प्रदेश आपल्याच ताब्यात राहण्यासाठी शाहिस्तेखान अटीतटीने लढलाय आणि दक्षिण कोकण आपल्या ताब्यात आहे तो आपल्याकडेच राहण्यासाठी महाराजांनी पण अटीतटीने लढलेले आहेत. आणि ज्यांनी त्यांनी आपापला प्रदेश म्हणजे भूप्रदेश आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यामध्ये यश मिळवलेले, एवढंच या लढाईचं आपल्याला यश म्हणता येईल. शाहिस्तेखानाची